विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. जे नुकतेच आता पोलीस भरतीची आता शारीरिक चाचणी देऊन जे आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेकरिता जे आता पात्र होत आहेत सर्व विद्यार्थ्यांकरिता आपण जे एक व्हिडिओची सिरीज घेऊन येतोय की मागील पूर्ण प्रश्नपत्रिकांचं एक विश्लेषण करून येणार. त्यामध्ये जे आपण एक व्हिडिओ जो मागील व्हिडिओ मध्ये आपण एक 55 या प्रश्नापर्यंत बघितलं. आता त्या पुढील प्रश्न बघा. आता या व्हिडिओमध्ये हा पेपर पूर्ण म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण होणार आहे त्यानुसार. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व जे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी मित्र आता पोलीस भरतीची शारीरिक चाचणी पूर्ण करून जे आता लेखी परीक्षेकरिता पात्र होत आहे त्या विद्यार्थ्यांकरिता आपण एक पेपरची सिरीज घेऊन येतोय आणि त्या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ म्हणजे मागील व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये आपण एक 55 या प्रश्नापर्यंत आपण त्यामध्ये विश्लेषण करून दिलेलं आहे. आता त्या पुढील प्रश्न म्हणजे या व्हिडिओमध्ये हा पेपर पूर्णतः होणार आणि आपण पुढील पेपर करिता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू. तर बघा आता हा पेपर कशा पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट सुद्धा देत चला, सबस्क्राईब करा चॅनलला आणि इतर मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त संख्येने पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण अगदी बारकाईने पूर्ण टीम तुमच्यासाठी पूर्ण ज्ञानमय IAS अकॅडमीची टीम तुमच्यासाठी पूर्ण मेहनत घेत आहे. प्रत्येक मुद्दा तुम्हाला जास्तीत जास्त कसा देता येईल म्हणून आमचे मेहनत जे आमचे प्रयत्न हे सार्थकी व्हायला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं खरंच जेव्हा पेपरसाठी तो मुलगा जाणार तो विद्यार्थी जाणार तो आत्मविश्वासाने जायला पाहिजे. परत मी तुम्हाला एक जसे हे प्रश्न असतात मग चालू घडामोडीच्या संदर्भात तुम्हाला इतरही प्रश्न तुम्हाला कसा देता येईल इतरही मुद्दा कसा देता येईल मी तो पण सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे प्रश्न पोलीस भरतीचेच रिपीट होतात असे नाही. तर यामध्ये ना तुम्हाला ज्या केंद्रीय पातळीवरती ज्या परीक्षा होतात म्हणजे SSC झाल्या CGL झाल्या या पेपर मधून सुद्धा प्रश्न तुम्हाला येतात. ते कसे येतात हे मी सांगणारच आहे की एखादी प्रश्न इतर कोणत्या पेपरला आलेला आहे का याच्या मागील 2021 ला 24 ला जे काही पोलीस भरती झालेले आहे तर इतरही ठिकाणी आलेले आहेत हे नक्की मी सांगण्याचा प्रयत्न करणार. आणि तसं तुमच्या नोट्स मध्ये लिहून पण ठेवा, अगदी बारकाईने लिहत चला. आलं लक्षात. कारण या पेपरच्या आधारे किंवा ह्या व्हिडिओच्या आधारे तुम्ही सुद्धा कारण जेव्हा तुम्हाला पेपरचा अभ्यास करायचा असेल तेव्हा तुम्हाला त्या अनुषंगाने लक्षात घेणं महत्वाचं राहतं की स्वतः तुमच्याकडे लिहून असायला पाहिजे. ठीक आहे. तर चला आणि काही अडचण आली तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिसतोय तर त्यामध्ये नक्की फोन करा. काही अडचण आल्यास नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन केले जाईल. चालेल विद्यार्थी मित्रांनो चला बघू आपण कंटिन्यू करू याला आपण. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे यावरून लक्षात घ्या की खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेबांनी सुरू केले नव्हते म्हटलेलं आहे. आपल्याला सवय काय राहते कोणते वृत्तपत्र सुरू केले होते हा शब्दाची सवय झालेली असते मुलांना. आलं. पण बघा बरेचसे प्रश्न आता मागील प्रश्नपत्र तुम्ही पुढे बघत चला की त्यांनी नाही वरती भर जरा जास्त दिलाय. कोणते नव्हते आलं लक्षात. मग नव्हते म्हटलं तर तुम्हाला तेच बघावं लागेल की कोणते नव्हते यामध्ये. मग कोणते आहे आता लक्षात घ्या. जर तुम्हाला आहे माहिती असेल तर नव्हतेचा हा उत्तर तुम्हाला बाहेर काढता येईल ना. आलं लक्षात. म्हणून त्यावरून लक्षात घ्या की कोणते नव्हते. आता त्यामध्ये बहिष्कृत भारत होतंय, समता होतंय आणि जनता होतंय. प्रबोधन हे वृत्तपत्र नव्हतं. आलं लक्षात. आणि प्रबोधन काय आहे मी सांगेल तुम्हाला. म्हणजे लक्षात घ्या हे तर 3 होते पण इतर जर समजा ठिकाणी त्यांनी विचारलेलं असेल. आता बघा यावरती प्रश्न कसा तयार होतो की जर हे वृत्तपत्र तुम्हाला कोणते नव्हते असं विचारलेलं आहे. जर डॉक्टर बाबासाहेबांचे सर्व वृत्तपत्र देईल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ज्या तारखेला सुरू झालेले आहेत ते तारीख देऊ शकेल. हा एक दुसरा प्रश्न झाला जोड्या लावा किंवा यालाच घटनाक्रम लावा असं जरी म्हटलं तरी हा प्रश्न तयार होतो. आणि घटनाक्रम तुम्हाला प्रश्न आलेले आहे. तुम्ही मागील जर प्रश्न चाळाल ना किंवा पुढे बघत जाऊ. फक्त काय करायचं पुढचा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघणार तर मागील पेपर जो का प्रश्न कुठला रिपीट आलेला आहे का त्या माध्यमातून आलेला आहे का ते तुमच्या जवळ असू द्या. हार्ड कॉपी काढून तुम्ही म्हणाल मोबाईलमध्ये PDF आहे नका, तुमच्याकडे प्रिंट काढून तुमच्या जवळ असायला पाहिजे. आणि परत एक सांगतोय जर समजा कुठल्याही विद्यार्थी मित्रांना हे आपले 2 स्पायरल आहे चालेल की ज्यामध्ये पोलीस भरतीचा हा एक स्पायरल आणि हा दुसरं स्पायरल येतं की यामध्ये आपण काय केलेलं आहे की पूर्ण म्हणजे यामध्ये चालक SRPF लोहमार्ग सिटी पोलीस आणि ग्रामीण पोलीस सर्व जेवढे काही पेपर झालेले आहे 2024 ला तर सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये आपण दिल्यात आलेल्या आहे की किती होते काय होते तुम्हाला. आणि जर समजा तुम्ही जवळ राहत असेल अकॅडमीचे किंवा नागपूर शहरामधील विद्यार्थी असेल किंवा वर्धा ह्या शहरामधील असेल किंवा जवळपासच्या शहरांमधील जर विद्यार्थी असेल
तर नक्कीच बाय पोस्ट पाठविण्यापेक्षा तुम्हाला जर स्वतः अकॅडमीमधून जर घेता येत असेल तर नक्की घेण्याचा प्रयत्न करा. कारण जसे आपले व्हिडिओ जाणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त प्रयत्न करा की मागील प्रश्नपत्रिका कसा सोडवता येईल अगदी टाइम लावून. यामध्ये मी OMR सीट सुद्धा तुम्हाला देणार आहे. आले की कुठेही तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि कुठलाही चार्ज अकॅडमी एक्स्ट्रा घेणार नाहीये. जेवढे ह्या झेरॉक्स साठी तुम्हाला हे स्पायरल तयार करण्यासाठी लागणार आहे ना, तेवढाच. आले लक्षात? कुठलाही चार्ज आम्हाला नकोय. तर तुमच्या घरी चूल पेटावं, तुम्ही तुमच्या आयुष्याचा सारथी व्हावं एवढंच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नकोय. ठीक आहे. पण ज्या विद्यार्थ्याला हवा असेल तर वेळेवरती मिळणार नाही, त्याने आधी फोन करावं. खाली दिलेल्या आयस नंबरवरती, स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आधी माहिती घ्यायची, नाव नोंदणी करूनच तुम्हाला त्यावेळेस येईल, त्यावेळेस तुम्ही कलेक्ट करू शकाल. ठीक आहे. पण व्हिडिओ सोबत हे सुद्धा बघा. पण बॅचच्या विद्यार्थ्यांना याची तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यायची गरज पडणार नाही. प्रत्येक बॅचच्या, जे आता बॅच सुरू होत आहे त्या बॅचच्या विद्यार्थ्यांकरिता ही तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि यासोबतच सखोल तयारी पुन्हा होणार आहे. आले लक्षात? तर त्यामुळे बघा. आणि ज्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने पुढील जसे तुमच्या आता ग्राउंडवरती पेपर होतात ABCD पॅटर्न प्रमाणे आपण पुढील टेस्ट पेपर मध्ये असंच घेणार आहोत की एकच पेपर हा 4 पद्धतीने राहणार आहे. A पॅटर्न, B, ABCD. म्हणजे कुठलाच विद्यार्थी कोणाचं पाऊल लिहिणार नाही आणि कुठल्याच विद्यार्थ्याला ते फील यायला पाहिजे. उपक्रम आहे पुढे, तर तो वेगळ्या पद्धतीने राहणार आहे, तो तुम्हाला लवकरच कळेल. ठीक आहे. की ज्या पद्धतीने तुम्हाला ते समजायला पाहिजे की नाही काहीतरी वेगळं होत आहे, असं वाटायला पाहिजे की नाही हा पेपर जर माझा आज पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती असेल तर तो कसा असेल. आलं? पुढे उपक्रम आहे, बघू आपण. पण तुम्हाला कसं जेवढं जास्त देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. चला मूळ मुद्द्यावरती येऊ आपण. लक्षात आलं ना की एक झालेला पेपर हा कशा पद्धतीने पुढे पुढे जातो आणि कशा पद्धतीने पुढे जाऊन त्याचा पॅटर्न बदलतो हे तुमच्या लक्षात येणं महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही अभ्यास करताना हाच बघा की एकच प्रश्न मला किती माध्यमातून विचारू शकतो, किती प्रकारे विचारू शकतो, त्या अनुषंगाने तुम्ही विचार करायचा. मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर चला बघा आता. त्यांनी म्हटलंय की कोणते वृत्तपत्र विचारले नाही. मग आपण काय बघणार आहे, कोणते वृत्तपत्र होते डॉक्टर बाबासाहेबांचे ते आणि कोणत्या तारखेला सुरू झाले त्यावरून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे बघा आता. वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेबांनी सुरुवात केलेली वृत्तपत्रे, तर त्यामध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. हा एक डॉक्टर बाबासाहेबांनी सुरू केलेले वृत्तपत्र, त्यामधलं एक येतं मूकनायक. त्यातलं एक वृत्तपत्र मूकनायक. मग हे मूकनायक वृत्तपत्र कोणत्या तारखेला सुरू झालं ते तारीख लिहून ठेवा तिथे. 31 जानेवारी 1920. 31 जानेवारी 1920 रोजी. त्यानंतर दुसरं वृत्तपत्र येतं त्यासोबतच की बहिष्कृत भारत 3 एप्रिल 1927 रोजी. ठीक आहे. बहिष्कृत भारत हे 3 एप्रिल लक्षात 3 एप्रिल 1927 रोजी झालेला आहे. म्हणजे येत्या 2027 ला ह्या वृत्तपत्राला 100 वर्ष पूर्ण होणार आहे पुढल्या वर्षी. ठीक आहे. त्यासोबतच लक्षात घ्यायचं समता हे वृत्तपत्र कधी सुरू झालेलं असेल. समता ही जी वृत्तपत्र आहे त्याची तारीख लक्षात ठेवा. 29 जून 1928 ला झालेली दिसते तुम्हाला. ठीक आहे. 29 जून 1928 ला झालेली. ठीक आहे. त्यानंतर तिसरं वृत्तपत्र येते, चौथं येतं जनता. तिसरं वृत्तपत्र येतं जनता. ठीक आहे. मग जनता कधी झालं असेल तर 24 नोव्हेंबर 1930 ला. ठीक आहे. तर 24 नोव्हेंबर 1930 रोजी झालेलं. आणि त्यानंतर आलेलं हे 5वं वृत्तपत्र लक्षात घ्या कुठलं असेल, प्रबुद्ध भारत. आलं. प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र आहे. त्यानुसार लक्षात घ्यायचं कधी सुरू झालं असेल तर 4 फेब्रुवारी 1956. ठीक आहे. 4 फेब्रुवारी 1956. म्हणजेच विचार करा हे अशा पद्धतीचं तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आता चारही वृत्तपत्रांचा विचार केला तर 20 पासून ते 56 पर्यंत आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो घटनाक्रम होतो ना यामध्ये सुरू किंवा स्थापनेनुसार त्यांनी क्रम जर लावायला लावला वृत्तपत्रांचा ते होतो आणि त्यासोबत जर समजा त्यांनी जर हा मधला भाग जर वेगळा काढला आणि असे 2 भाग केले तर जोड्या लावा पण तयार होतो. आले लक्षात. म्हणून बघा
की प्रश्नाचं स्वरूप कसं बदलतं आणि आपल्याला प्रश्न कसे तयार करता यायला पाहिजे. म्हणून म्हणतो की मागील प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या असतात. प्रत्येक तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा, हे लक्षात येतं. ठीक आहे, आता पुढे चला, पुढचा प्रश्न काय सांगतो आपल्याला. त्यांनी काय म्हटलेलं आहे इथे, खालीलपैकी झालंय. इथे त्यांनी चुकीची जोडी विचारलेली आहे. म्हणजेच काय, चुकीची जोडी ओळखा. आधी कुठलाही जेव्हा पेपर सोडवाल ना, त्यावेळेस नेमकं त्यांनी विचारलं काय आहे त्याला अंडरलाईन करून घ्यायचं, त्याला राऊंड करायचं, कारण पेपर हा तुमच्याचकडे राहतो. त्यामुळे जरा काळजीपूर्वक, नाही तर आपण चुकीची विचारलेली आहे, आपण बरोबर शोधायचं, असं नको व्हायला. ठीक आहे, मग आता त्यांनी विचारलं कॅबिनेट मिशन हे कोणत्या तारखेवर्षी झालेलं आहे. माउंट बॅटन योजना 1947 ला, म्हणजे झालंय की नाही. ऑगस्ट ऑफर काय असतो, कोणत्या वर्षी झालंय. क्रिप्स मिशन, यामध्ये चुकीची म्हणाल तर बघा, ऑगस्ट ऑफर, ऑगस्ट घोषणा 1938 नाही तर 1940 ला झालेला आहे. ठीक आहे, 1940 ला येतं. म्हणजे याचा अर्थ, याचं उत्तर काय म्हटलं, चुकीची जोडी म्हणजे दुसरं आलेलं ऑगस्ट ऑफर. पण लक्षात ठेवा, आता हे माउंट बॅटन योजना काय आहे, क्रिप्स मिशन काय आहे, कोणत्या वर्षी झालं, काय झालं आणि त्याच्याशी संबंधित अधिकारी कुठला, असं जर विचारलं तर. कारण जर सरळ प्रश्न होतो ऑगस्ट ऑफर या घोषणेअंतर्गत किंवा ही योजना लागू केली त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश गव्हर्नर, ब्रिटिश पंतप्रधान कोण होता, असं जर प्रश्न आला तर. आले ना लक्षात. म्हणून बघा, असा प्रश्न आला की लगेच आपल्याला ते जमत नाहीये, मग तसं नाही करायचं. म्हणून एखाद्या मुद्द्यावरती ना थोडा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, की परत तो आयुष्यात करायची गरज नाही पडायला पाहिजे. आणि त्याच्या आधारे जर पुढे जर प्रश्न आले असेल तर नक्कीच तो प्रश्न आपला सुटायला पाहिजे. ठीक आहे, चला बघा. त्यांनी काय म्हटलंय की कॅबिनेट मिशन, आता आपण एक एक घेऊ मुद्दा. तुमच्या नोट्समध्ये पण तुम्ही तसं लिहित चला रे बाबा. ठीक आहे, कॅबिनेट मिशन. आणि व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मित्रांनो कमेंट्स देत चला. तुम्हाला खरंच कसं वाटतं, जरा बरं वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून. कारण तुम्ही जर कमेंट दिला की नाही, याच्यावरून लक्षात येतं की तुम्ही बघत आहे आणि तुम्ही आवर्जून काळजीपूर्वक बघून तुम्ही मनापासून कमेंट देते, मनातलं म्हणजे मत व्यक्त करत आहे, हे लक्षात येतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सहकार्य करत चालू, भरपूर द्यायचंय तुम्हाला, काळजी करू नका. ठीक आहे, त्यामुळे कॅबिनेट मिशन, आता बघा कॅबिनेट मिशन हे कधी आलेलं असेल भारतामध्ये, तर विचार करा 16 मे 1946 रोजी. 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशन हे भारतामध्ये आलेलं आहे. आणि त्यावेळेस कोण अधिकारी होता, तर व्हॉइसरॉय लॉर्ड वेवेल, यावेळेसचा ब्रिटिश अधिकारी. ठीक आहे, किंवा ब्रिटिश गव्हर्नर. आलं लक्षात, ब्रिटिश गव्हर्नर कोण असेल तर त्यावेळेस होते व्हॉइसरॉय. असं लिहा, ब्रिटिश गव्हर्नर लिहिण्यापेक्षा व्हॉइसरॉय. व्हॉइसरॉय लॉर्ड वेवेल. आलं, व्हॉइसरॉय लॉर्ड वेवेल हे त्यावेळेस भारताचे एक गव्हर्नर म्हणून होते किंवा व्हॉइसरॉय होते त्यावेळेस लॉर्ड वेवेल यांनी. आणि सोबत ते एकटे नव्हते तर कॅबिनेट मिशन मध्ये 3 सदस्य पण आलेले होते. ठीक आहे, तर 3 सदस्य कोण होते तर ते बघा आता. यांच्या सोबत बरोबर आहे, सदस्य ही 3 होते. एक, जर कधी तुम्हाला अधिकारी विचारू शकतात तर कधी तुम्हाला सदस्य विचारू शकतात. हा एक. मग एक होता सदस्य पॅथिक लॉरेन्स. लक्षात, पॅथिक लॉरेन्स. ठीक आहे, पॅथिक लॉरेन्स. दुसरा येतो त्याच ठिकाणी की ए व्ही अलेक्झांडर. ठीक आहे, ए व्ही अलेक्झांडर. आणि तिसरा येतो स्ट्रॅफोर्ड क्रिप्स. स्ट्रॅफोर्ड क्रिप्स. ठीक आहे, हे 3 सदस्य होते ह्या कॅबिनेट मिशन मधले. आलं लक्षात. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला महत्वाचं हे तारीख, कुणाच्या अंतर्गत हे कॅबिनेट मिशन अध्यक्ष म्हणजे कोण होते त्यावेळेस ते, आणि त्यांच्यामध्ये असलेले सदस्य. याच्या पलीकडे प्रश्न तुमचा कव्हर होणार यामध्ये. आले. आता दुसरं बघा यामध्ये की ऑगस्ट ऑफर, आता 1940 ला जे आलेलं होतं. ठीक आहे, ऑगस्ट ऑफर. ऑगस्ट ऑफरही म्हणतो यालाच, किंवा यालाच आपण ऑगस्ट घोषणा सुद्धा म्हणतो. लक्षात मी कधी आलेले असेल तर हे 1940 ला आलेले. ठीक आहे, ऑगस्ट ऑफर किंवा ऑगस्ट घोषणा 1940 ला. त्यावेळेस व्हॉइसरॉय कोण होते तर व्हॉइसरॉय त्यावेळेस लॉर्ड लिनलिथगो होते. आलं लक्षात. तर त्याच वेळेस व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो
आलं लक्षात? लिन लिथ गो हे त्यावेळेस होते. लिन लिथ गो हा एक व्हॉइसरॉय त्यावेळेस होता, यांच्या अंतर्गत आला. आणि यांनी काय म्हटलेलं होतं की भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचं मान्य केलेलं होतं. म्हणजे कशासाठी आलेलं असेल तर भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचे मान्य केले. भारताला वसाहतीचे स्वराज्य, ठीक आहे, स्वराज्य त्यांनी देण्याचे मान्य केलेले. आलं लक्षात? भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचं मान्य केलं. यासोबतच लक्षात घ्या की असाच एक प्रश्न पण येऊन गेला SSC ला. तुम्हाला म्हटलं ना, असे प्रश्न जर येऊन गेले असेल तर मी लगेच सांगणार, तर त्यावेळेस लक्ष द्या. SSC 2025 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. तो प्रश्न बघा कसा आलेला आहे. बरोबर, त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे की प्रश्न लिहून ठेवत चला तुमच्या बाजूला, की एखाद्या इतरही एक्झामला कसे प्रश्न येतात हे माहित पाहिजे आपल्याला. 1940चा, आलं लक्षात, 1940चा ऑगस्ट ऑफ प्रस्ताव, यालाच बघा तीनही नावं येते. ऑगस्ट प्रस्ताव, आलं. 1940चा ऑगस्ट प्रस्ताव हा कोणत्या ब्रिटिश सरकारी अधिकाऱ्याने सादर केला होता? म्हणजे आलं उत्तर इथे, ठीक आहे. 1940चा ऑगस्ट प्रस्ताव कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सादर केला होता? सादर केला होता. आणि हा प्रश्न कधी आला असेल तर लिहून ठेवा इथे. SSC GD 2025 असा प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. म्हणजे याच्याच अनुषंगाने आलेला हा प्रश्न. म्हणजे जर एखादी अधिकारी विचारत असेल त्याच्या संदर्भात तर हा लॉर्ड लिन लिथगो येतो. म्हणजे बघा प्रश्न होत आहे का, हे सर्वात महत्वाचं असतं की तो प्रश्न कसा होतो. तो अभ्यास फक्त काही पुस्तकातून होतं असं नाही रे राजांनो. थोडं आपल्याला अलर्ट राहणं महत्वाचं आहे, चौफेर राहणं महत्वाचं आहे, ठीक आहे. त्यानंतर येतो आपण माउंट बॅटन योजनेवरती. अरे आता माउंट बॅटन योजना काय सांगतो आपल्याला? GS साठी तुम्हाला काही करायची गरज नाही. जेवढं देतोय ना व्यवस्थित करा, तुमचा प्रश्न कुठेही जाणार नाही. आले समजा त्या आधारे तरी, आणि जरी वेगळा प्रश्न आला असेल तरी तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरून, म्हणजे चुकीचं उत्तर कोणतं आहे त्याचं उत्तर कोणतं नाही, किंवा पर्याय म्हणजे कट करून तुम्ही पर्यायापर्यंत म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचू शकता. एवढं तर मी तुम्हाला सांगतो. एलिमिनेशन मेथड काय ते पण एक सांगेल तुम्हाला पुढे. आलं लक्षात? मला तुम्हाला हवं असेल, समजून घ्यायचं असेल तर नक्की खाली कमेंट्स मध्ये लिहा. मी एका व्हिडिओमध्ये किंवा सहज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगून देईन. जे हवं असतं ते कृपया तुम्ही स्वतःचं मत व्यक्त करा. चला कमेंट्सद्वारे खाली आहे ऑप्शन, ठीक. माउंट बॅटन योजना मग कधी झाली ही? तर 3 जून 1947 ला. आलं लक्षात? 3 जून 1947 ला. बरोबर. मग यांनी काय काय आलेलं असेल याच्या संदर्भात? हे अधिकाऱ्याचं नावच दिसतंय तुम्हाला, माउंट बॅटन. त्यावेळेस कोण होता माउंट बॅटन योजना? माउंट बॅटन, म्हणून मी नाव नाही लिहिलेलं त्याचं. मग हे भारताचे शेवटचे अधिकारी होते, म्हणजे व्हॉइसरॉय. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय. प्रश्न आहे तुम्हाला पुढे कुठेतरी आलेला आहे. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय. आले माउंट बॅटन योजनेचा ज्यांनी योजना जाहीर केली ना ते शेवटचे होते. त्यासोबतच हे त्यावेळेस ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? तर क्लेमेंट ॲटली. ब्रिटिश त्यावेळी पंतप्रधान क्लेमेंट ॲटली. त्यावेळेस पंतप्रधान क्लेमेंट ॲटली होते. आले. त्यासोबतच त्यांनी काय, आता सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे ह्या योजनेनुसार काय झालं असेल, भारत पाकिस्तानची फाळणी झाली. म्हणजे भारतापासून हा पाकिस्तान वेगळा केलेला होता. म्हणजेच लिहा इथे भारत पाकिस्तान पाकची फाळणी करण्यात आली. म्हणजेच विचार करा की ह्या माउंट बॅटन योजनेनुसार काय काय झालेलं होतं. ते एक स्वतंत्र म्हणजे शेवटचे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय होते. त्यावेळेस पंतप्रधान हा क्लेमेंट ॲटली होते. आणि त्यासोबत भारत पाकिस्तानची त्यांनी फाळणी सुद्धा केलेली होती. आले लक्षात? पुढे बघा आता येतो आपण क्रिप्स मिशन वरती. आणि क्रिप्स मिशन 1942 ला आलेलं होतं, ठीक आहे. क्रिप्स मिशन 1942 ला आलेले.
क्रिप्स मिशन 1942 ला, त्यासोबत लक्षात घ्या मग 1942 ला परत एक गोष्ट घडली, तीच म्हणजेच काय, चले जाओ क्रांती. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो भारत छोडो आंदोलन, भारत छोडो चळवळ, चले जाओ, ठीक आहे, ते किंवा 1942 ची क्रांती असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि एक सांगतो की ही जर 1942 ची क्रांती घडली किंवा 1942 म्हणजे चले जाओ चळवळ घडली, तर हे महाराष्ट्रामध्ये कोणत्या 2 शहरांमध्ये घडली ही सुद्धा विचारू शकतात तुम्हाला. तर लक्षात घ्या, त्यातील महाराष्ट्राचे 2 शहर येतात, एक म्हणजेच वर्धा जिल्ह्यामधील, आलं लक्षात, वर्धा जिल्ह्यामधील आष्टी, म्हणून त्या शहराला किंवा त्या तालुक्याला आष्टी शहीद म्हटलं जातं. आणि चंद्रपूर जिल्ह्यामधील, आलं लक्षात, की चंद्रपूर जिल्ह्यामधील येतात चिमूर. ह्या 2 शहरांमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या, म्हणजे आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळलेले. आणि मग कुणी केलेलं असं काम, तर त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजनाच्या आधारे आंदोलन कशा पद्धतीने चिघळवायचं हे त्यांनी भजनाच्या आधारे प्रबोधन केलं. म्हणजेच बघा, उठा गड्यांनो अरुणोदय झाला, म्हणजे याचा अर्थ उठा म्हणजे सकाळी झोपेतून उठा असं नाहीये, जीवनाच्या झोपेतून उठा हा त्यांचा अर्थ होतो. आलं लक्षात. असे बरंच तुम्ही युट्यूबला जर टाकले किंवा तुम्ही जर आजही गुरुकुंज मोजरी या ठिकाणी जर गेले, संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी, तर त्याच ठिकाणी ज्यांनी रचला तो ग्रामगीता हा ग्रंथ, आलं लक्षात, की त्याद्वारे त्यांनी पूर्ण म्हणजे समाजाला कशा पद्धतीने जागा करायचं, तर हे त्यांनी कुठल्याही शाळेत न गेलेले व्यक्ती, कुठेही शिक्षण न घेतलेले व्यक्ती आज समाजाला शिकायला भाग पाडलेले ते व्यक्ती, आलं लक्षात. मग त्यांनी त्यावेळेस त्यांना कळलं की नाही, आज आपण गुलामगिरीच्या जखडातून बाहेर पडायचं तर आत्ता पेटल्याशिवाय होणार नाही. तर हे त्यांनी याच ठिकाणी आपल्या भजनांद्वारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपले भजनाद्वारे, आलं लक्षात, आंदोलन पुढे वाढवलेलं होतं. ठीक आहे. आणि यांनी रचलेला ग्रंथ तो म्हणजेच ग्रामगीता. ठीक आहे. चला मग आता हा दुसरा भाग झालेला होता 1942 ला झालेला उठाव. त्याचसोबतच महात्मा गांधींनी सुद्धा बघा करा किंवा मरा हा नारा दिलेला होता, यासोबत लक्षात ठेवू. आता येऊ मूळ मुद्द्यावरती आपल्या, म्हणजे क्रिप्स मिशन आपल्याला काय सांगतं, तर तेच बघा. क्रिप्स मिशन, आता एक लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण म्हटलं की क्रिप्स मिशन हे आधी किंवा सुरुवातीला भारताला 1942 ला सुरुवातीला एकटे आलेले होते, म्हणजे क्रिप्स मिशनच्या अंतर्गत. आणि त्यासोबत जेव्हा 1946 ला कॅबिनेट मिशन आला त्यामध्ये ते सदस्य होते. आलं लक्षात. बघा आपण बघितलेलंच आहे पुढे, आलं इथे आलेले होते हे सदस्य, म्हणजे हे कधी आलंय 1946 ला आलंय. आणि 1942 ला आधी भारतावरती येऊन गेलेले होते क्रिप्स मिशनच्या अंतर्गत, आलं लक्षात. आणि त्यांचंच नाव दिलेलं आहे त्याला, आलं पुढे लक्षात घ्यायचं. मग हे क्रिप्स मिशन हे का बरं आलेलं होतं लिहा. आणि कोण होते, तर ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य होते. क्रिप्स हे जे इथे ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य, ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य आलेले होते. ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य आले. एक कोण होते, तर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स सर, त्याचं नाव सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स, सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स हे होते. आणि याच वेळेस भारतामध्ये चले जाव चळवळ सुद्धा सुरुवात झालेली होती, चले जाव आंदोलन, आलं लक्षात. मग असाच एक प्रश्न आलेला आहे परत SSCGD 2024 ला यांच्यावरती. तो प्रश्न कसा आहे तर बघा, ठीक आहे. SSCGD 2025 ला 24 ला प्रश्न आलाय, क्रिप्स मिशन भारतात कोणत्या वर्षी आले, आलेले वर्ष. ठीक आहे. क्रिप्स मिशन या तिथे क्रिप्स मिशन हा प्रश्न पण लिहून ठेवत चला तुमच्या नोट्स मध्ये. क्रिप्स मिशन भारतात कोणत्या वर्षी आले, आलं कोणत्या वर्षी आले, आलं. तर त्याचं उत्तर येतं 1942 ला. तुम्हाला तर त्यांनी विचारलेलंच आहे, उत्तर पुढे निघतं. तो कधी आला तर लक्षात घ्या, इथे येतो SSCGD 2024 ला. चालेल. SSCGD 2024 ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. चालेल. पुढच्या मुद्द्यावरती जाऊ आता. पुढचा मुद्दा म्हणजे पुढच्या प्रश्नावरती. ठीक, म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लक्षात आलंय ना. म्हणजे या आधारित जर समजा प्रश्न जर कुठे आलेला असेल तर त्याच ठिकाणी तुमचा प्रश्न सुटला पाहिजे. याच्यावरती परत 2 प्रश्न येण्याची शक्यता राहतात, असे प्रश्न तयार होतात. बघा, जसा आपण एक सिंगल प्रश्न लिहिला की तो कसा आलेला असेल, त्यांनी म्हटलंय चुकीची जोडी ओळखा. म्हणजेच बघा, एका बाजूला तुम्हाला जर समजा त्यांनी पूर्ण दिलेले मिशन आणि एका बाजूला वर्ष दिलंय, म्हणजेच तुम्ही म्हणू शकता जोड्या लावा.
आले लक्षात? जोड्या लावा प्रश्न तयार होतो. आणि दुसरा प्रश्न तयार होतो की कालानुक्रमे लावा, म्हणजे घटनाक्रम लावा. आलेला आहे बघ इथे, घटनाक्रमानुसार तुम्हाला विचारू शकतो. कळलं आता? घटनाक्रम म्हणून लक्षात घ्या, एक एक प्रश्न आपल्याला फार महत्वाचा असतो. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न येतो 58. पुढचा प्रश्न त्यांनी काय सांगितलेला आहे? त्यांनी म्हटलं की इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबद्दल आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत, बरोबर आहे, इकॉनॉमिक ड्रेन थेरी, हा कोणी मांडलेला? ठीक आहे, कोणी मांडला? तर एक लक्षात घ्या की जर कोणी मांडला असेल तर ते त्यांचं उत्तर येतं दादाभाई नौरोजी यांनी. आणि जर हे कोणी मांडला म्हणून हे जर उत्तर विचारलं तर दादाभाई नौरोजी येणार. तर त्यासोबत कुठल्या पुस्तकामध्ये त्यांचा या सिद्धांताचा उल्लेख केलेला आहे असं जर विचारलं तर प्रश्न चुकला आपला, येणार नाही. दुसरा की अर्थशास्त्राविषयी खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं होतं, किंवा अर्थशास्त्र अर्थतज्ञ कोण होते त्यावेळेस, असं जर विचारलं तर यामध्ये एक नाव येतं दादाभाई नौरोजी, दुसरं नाव येतं रमेशचंद्र दत्त, आणि तिसरं नाव येतं गोपाळ कृष्ण गोखले. हे सुद्धा अधिवेशनच्या काळ म्हणजे विधिमंडळावरती जाणारे महाराष्ट्रातील हे पहिले व्यक्ती होते की ज्या ठिकाणी त्यांनी अर्थसंकल्पावरती चर्चा केलेली होती. म्हणजे अर्थसंकल्पावरती चर्चा करणारे हे एकमेव व्यक्ती होते गोखरू गोखले, म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. चला पुढे बघू आपण. याचं उत्तर दादाभाई नौरोजी. त्यासोबतच फिरोजशाह मेहता आणि महादेव गोविंद रानडे हे सुद्धा तुम्ही थोडं अभ्यासून घ्यायचे की तुमच्याकडे असणाऱ्या नोट्स मधून, की ह्या व्यक्तींनी काय काय केलं तिघांनी. बरोबर, तर मी पुढे देतोच तुम्हाला. बघा, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत हा कोणत्या वर्षी जाहीर झाला असेल तर 1867. ठीक आहे, 1867 ला जाहीर झालेला आहे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. त्यानुसार एक लक्षात घ्यायचं. पुढे आता जर लक्षात घेतलं आपण आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत काय कोणी मांडला, तर त्यांचं नाव येतं दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे त्यांचं नाव येतं. मग यांच्या सोबत लक्षात घ्यायचं की यांनाच काय म्हणतात, बरोबर आहे, दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला हा सिद्धांत. त्यासोबतच हा सिद्धांत म्हणजे कोणत्या पुस्तकामध्ये असेल तर लक्षात घ्या, पुस्तकाचं नाव येतं, बरोबर, कुठल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. पॉवर्टी अँड अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया कधी असेही विचारू शकतात. हे पुस्तक कोणी लिहिलं, बरोबर आहे, तर दादाभाई नौरोजी सुद्धा. ठीक, त्यांचंच पुस्तक, त्यांनी तो सिद्धांताद्वारे मांडलेला आहे. मग याच्यावरती लक्षात घ्यायचे तुम्हाला की असा एक प्रश्न परत आलेला आहे, बरोबर आहे, तो आर्थिक शोषणाचा सिद्धांत कोणी मांडला असा एक प्रश्न आलेला. ठीक आहे, तो पण लिहून द्या साईडला की आर्थिक शोषणाचा सिद्धांत म्हणजे हा प्रश्न कसा असेल तर बघा, आर्थिक शोषणाचा सिद्धांत कोणी मांडला. आले, आर्थिक सिद्धांत, आर्थिक शोषणाचा सिद्धांत कोणी मांडला. निस्सारण करणे म्हणजेच शोषण करणे आलं त्याचा अर्थ. मग आता एक विचारू शकतात की अर्थशास्त्रज्ञ किंवा
अर्थव्यवस्थेविषयी किंवा अर्थशास्त्रज्ञांमध्ये अशी कोण व्यक्ती होती की ज्यांनी अर्थशास्त्रावरती एक आपलं योगदान दिलेलं आहे? असे 3 व्यक्ती येतं. तर ते लिहा. अर्थशास्त्रावरती योगदान देणारे 3 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती येतात दादाभाई नौरोजी, की ज्यांनी आपल्या जनतेसमोर हा मुद्दा आणलेला होता की इकॉनॉमिक्स म्हणजे कशा पद्धतीने आपल्या जनतेला सांगितलेलं. त्यानंतर रमेशचंद्र दत्त आणि तिसरे व्यक्ती येतात तेच म्हणजेच गोपाळ कृष्ण गोखले. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती जे विधिमंडळावरती एक अर्थमंत्री म्हणून किंवा जाणारे किंवा अर्थसंकल्पावरती चर्चा करणारे हे पहिले महाराष्ट्रीयन म्हणजेच महाराष्ट्रीयन व्यक्ती, महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती. पुढे येतं भारताचे राष्ट्रपती. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. आता भारताचे राष्ट्रपती हे कोण, त्यांनी ते विचारलेलं आहे की कोण होते आणि कोण नव्हते. त्यामध्ये बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती ह्या पदावर विराजमान झाली नाही विचारलंय. बघा, मी तुम्हाला म्हटलंय ना की नाही वरती जरा 2024 ला जरा जास्त प्रश्न यायला लागले होते. नाही हा प्रश्न म्हणजे याचा अर्थ कोण राष्ट्रपती झाले होते ते तुम्हाला माहिती पाहिजे ना रे. कोणत्या वर्षी होते ते विचारू शकतात कधी की या काळामध्ये हे राष्ट्रपती होते. ठीक आहे. तर त्यामुळे लक्षात घ्या की कोण राष्ट्रपती झाले होते आणि कोण नव्हते त्यामध्ये. आता त्यामध्ये जर विचार केला आपण तर कोण नव्हते तर हे आपण पुढे बघू. ठीक आहे, की कोण कोणत्या पद्धतीने ते झालेले होते. ठीक आहे. यामध्ये जर विचार केला तर गुलझारीलाल नंदा हे येत नाही. ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला गुलझारीलाल नंदा देईल. मग येत नाही तर मग कोण होते गुलझारीलाल नंदा? कोणी तर असेल ना. ठीक आहे, मग कोण होते ते बघू. त्यातले पहिला, आता प्रत्येक पर्यायानुसार चेक करू, तपासू आपण. आता झाकीर हुसेन हे राष्ट्रपती होते. ठीक आहे, झाकीर हुसेन यांचा कार्यकाळ कोणता असेल तर 1967 ते 1969. ठीक आहे, 1967 ते 1969 हा कार्यकाळ येतो त्यांचा, म्हणजे याचा अर्थ राष्ट्रपती होते. आले. त्यानंतर दुसरे येतात त्यासोबतच शंकर दयाळ शर्मा. शंकर दयाळ शर्मा हे कोण होते राष्ट्रपती त्यावेळेस? लक्षात घ्यायचं. पुढचे म्हणजे कोणत्या वर्षी होते? 1992 ते 97 पर्यंत हे कार्यकाळ त्यांचा. 1992 ते 1997 हा एक. त्यानंतर तिसरा पर्याय येतो की त्यामध्ये कोण होते तर के आर नारायण यांचा कार्यकाळ सुद्धा 97 ते 2000 पर्यंत. के आर नारायण, मग यांचा कार्यकाळ किती असेल तर 1997 आलं लक्षात. त्यांचा कार्यकाळ येतो 1997 ते 2002. आले लक्षात. आणि त्यानंतर येतात चौथा पर्याय. ठीक आहे, गुलझारीलाल नंदा. गुलझारीलाल नंदा आता लक्षात घ्या, हे राष्ट्रपती नव्हते पण यांनी 2दा पंतप्रधान पद स्वीकारलेलं आहे, 2 वेळा. आता कोणाच्या काळाच्या वेळेस ते लक्षात घ्या. एक जेव्हा आपले पंडित नेहरू यांचं निधन झालेलं होतं, ते निधनाचं वर्ष ते 1964 ला. ठीक आहे, जेव्हा यांचं निधन झालं 1964 ला त्यावेळेस त्यांनी आपलं पंतप्रधान पद स्वीकारलं. म्हणजे एक हे 2 वेळा पंतप्रधान. ठीक आहे, मग एक वेळ कोणता येतात की पंडित नेहरू निधनानंतर. मग ते वर्ष कोणतं असेल? यांचं निधन झालंय 1964 ला तर त्यावेळेस त्यांनी ते स्वीकारलेलं 1964 ला. एक. आणि दुसरी वेळ येतात की जे लाल बहादूर शास्त्री यांचं सुद्धा निधन झालं 1966 ला, त्यावेळेस सुद्धा लाल बहादूर शास्त्री यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेस सुद्धा 1966 ला त्यांनी ते पद स्वीकारलेलं आहे. म्हणजेच बघा, हे या व्यक्तीने 2दा पंतप्रधान पद स्वीकारलेलं 64 ला आणि 66 ला. म्हणजेच ऑप्शन त्यामधला हा येतं की हे
राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान होते असे विचारू शकतात. यामध्ये प्रश्न उलटतो की हे 3 राष्ट्रपती आणि एकच पंतप्रधान आहे. आणि त्यांनी जर असं विचारलं तर खालीलपैकी कोणते व्यक्ती होते की ज्यांनी 2 वेळा पंतप्रधान पद स्वीकारलेलं आहे, किंवा असे कोण व्यक्ती की ज्यांनी पंतप्रधान पदी विराजमान झालेले आहे किंवा पंतप्रधान पदी कार्य केलेले आहे. प्रश्न पलटला ना तुम्हाला, आणि तुम्हाला राष्ट्रपती विचारलं, आणि जर हाच प्रश्न पंतप्रधान म्हणाल तर गुलझारीलाल नंदा येतात. ठीक आहे, चला पुढे बघू आपण. आणि परत एक मुद्दा इथे लिहून घ्यायचं की यांना सुद्धा लक्षात की 1997 ला भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे. 1997 ला भारतरत्न मिळालेला. 1997 ला भारतरत्न मिळालेला असतो. ठीक, पुढे बघा. आता हा महत्वाचा प्रश्न आहे की जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावरती आलेला आहे. आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा विचारलेला आहे पोलीस भरतीला, मागे म्हणा पुढे म्हणा. पण तुम्हाला 8ही जे मंत्रिमंडळ होते त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे. मग हे मंत्रिमंडळ कधी निवडलं गेलं असेल? तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला. आलं लक्षात? आणि ते तारीख येते तुम्हाला, बरोबर आहे, मीच तारीख सांगतोच तुम्हाला. 6 जून 1674 ला त्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेस हे अष्टप्रधान मंत्रिमंडळ निवडलं गेलेलं. आलं लक्षात? कारण त्यावेळेस मग हे कोण असेल? प्रत्येकांकडे एक एक कारभार दिलेला होता महाराजांनी, प्रत्येक एक खातं दिलेलं होतं आणि त्यानुसारच ते काम करायचे. वेळ प्रसंगी महाराज त्यांना शिक्षा पण द्यायचे जर त्यांनी त्यांची जबाबदारी जर चोख पद्धतीने निभावली नसेल तर. ठीक, तर त्यामुळे लिहा. आता जो प्रश्न कसा आलेला आहे बघा. आता खालीपैकी कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात म्हणजे अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये समावेश नव्हता? आपल्याला जर असाच प्रश्न आला तर कोणाचा होता? आणि जर हे चारही ऑप्शन असेच आहे आणि खाली जर गट दिला अ ब क किंवा 1 2 3 4 5 1 2 3 2 3 किंवा 3 4 म्हणजे असे जर त्यांनी ऑप्शन जर दिले तर असाही प्रश्न राहू शकतात. कारण सांगता येत नाही, हळूहळू काठीने पातळी वाढत जाते. मग कोण नव्हते बघा, हमीरराव मोहिते होते, दत्ताजी वाकनीस होते आणि निराजी रावजी पण होते. मग एक नव्हते, कान्होजी जेदे. मग हे कोण होते कान्होजी जेदे? तर कान्होजी जेदे तर लक्षात ठेवा त्यावेळेस महाराजांचे एक विश्वासू सरदार म्हणून त्यांनी काम केलेलं. जरी मंत्रिमंडळामध्ये नव्हते पण महाराजांचे अगदी विश्वासू सरदार म्हणून काम केलं. महाराजांचे मावळे किंवा महाराजांचे सरदार मंत्रिमंडळामध्ये जर यांना तर पद देण्यात आलेले होते, पण याच्याही पलीकडे जाऊन महाराजांसाठी खूप जीवतोड मेहनत करायची किंवा जीवाच्या पलीकडे जाऊन एक विश्वास ठेवायचे. महाराजांचा शब्द आणि त्यांनी दिलेला आदेश हा कधीच टाळायचे नाही. कारण आजही महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगाला काटे येतात. असे ते व्यक्तिमत्व की ज्यांना जाणता राजा म्हटलं जाते आणि आजपर्यंतच्या ह्या सृष्टीवरती एकमेव असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांना जाणता हे नाव दिलं. का? सर्व जीवांचं जाण असणारे, अगदी सर्व सजीवांचे जाण, कुठल्याही सजीवांना त्रास होईल असं कर्म न करणारे असे ते महाराज, की ना भविष्यामध्ये कधी होणार ना आहे, फक्त इतिहासामध्ये जे नाव लिहिलेलं आहे ते कधीही मिटवल्या जाणार नाही, कोणाकडूनच मिटवल्या जाणार नाही, की ज्यांनी कधी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम केलेले असे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. की असेच महाराज एकेरी नाव सुद्धा कोणी घेऊ शकत नाही की त्यांचं फक्त नावासमोर छत्रपती तुमच्या स्वतःहून नाव येतं की नाही, की सर्वांच्या रयतेवरती एक छत्रपती, पतीचं छत्र असणारे असे छत्रपती की ज्यांचा राज्याभिषेक झाला. ज्या दिवशी होते ते तारीख येतात 16 जून त्यामध्ये तारीख येतं ते 1674 ला. थोडं गडबड होतात. तर 16 जून 1674 ला ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा छत्रपती हे नाव जोडण्यात आलं, त्यांची पदवी जोडण्यात आली. आणि अजूनही म्हणजे अंगाला काटे येतात मित्रांनो, इतकं ते नाव आणि इतकं त्यांचं ते अस्तित्व आपल्याला जाणवतं कुठेतरी. कारण सर्वांची जाण असणारा तो माणूस, तो व्यक्तिमत्व म्हणून जाणता राजा हे नाव देण्यात आलेलं आहे त्यांनी. कळलं? म्हणून प्रत्येक त्यांचा इतिहास, त्यांचं फक्त एक व्यक्तिमत्व, फक्त इतिहास म्हणजे इतिहासापुरते व्यक्ती नव्हते ते. आजही प्रशासनामध्ये त्या व्यक्तिमत्वासारखं त्या व्यक्तीचं केलेली धोरणे, आजही महाराजांनी केलेले धोरणे आज लागू होतं. प्रशासकीय धोरण, लष्करी धोरण, आजही बघा नौदल हे तर ब्रिटिशांनी आणलेलं होतं. आलं लक्षात? पण खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या पण आधी जर म्हणत असेल तर महाराजांनी आरमार उभं केलेलं होतं. त्याला आरमार म्हणतो आपण. कारण महाराजांनी काय म्हटलं होतं, फिरंगी, त्यांना ब्रिटिशांना नाव फिरंगी दिलेलं होतं. की जोपर्यंत फिरंगी आपल्या देशावरती नजर टाकून वाकडे बघेल ना, किंवा फिरंगी जर हे भारतावरती जर किंवा देशावरती किंवा स्वराज्यावरती
वाकडी नजर बघण्याच्या आधीच आपल्या घराच्या भिंती मजबूत करायला पाहिजे, म्हणून महाराजांनी आरबार उभं केलं आणि जलदुर्ग म्हणजे महाराष्ट्राची जी सीमा ती बळकट केली. कारण घर तुमचं मोडकं असलं तरी चालेल, पण घराची भिंत मजबूत पाहिजे किंवा घराचं जे कुंपण आहे ते मजबूत पाहिजे. कारण कुणी पण तुमच्या घरावरती नजर टाकू शकणार नाही, कधी येऊ शकणार नाही. म्हणून महाराजांनी नौदल त्याच वेळेस सुरू केलं. त्याला आरमार हे नाव दिलं आणि ब्रिटिशांना फिरंगी हे नाव म्हटलेलं. म्हणून जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत फिरंगी किंवा महाराष्ट्रामध्ये की स्वराज्यावरती ते येऊ शकले नाही. ते मुघलांच्या ताब्यामध्ये होते. मुघल त्यांचा वापर करत होते. नवीन नवीन आधुनिक शस्त्र त्यामध्ये उभं करत होते. पण शेवटी महाराजांच्या राज्याभिषेकला महाराजांनी मानाने बोलवलं तेव्हा आले. पण कुठलाही भेदभाव किंवा कुठलाही मनसुबा कट कारस्थान नाही त्यांच्यावर. कारण त्यांना माहिती होतं या व्यक्तींच्या विरोधात गेलं पाऊल टाकलं तर हा माणूस म्हणजे हे व्यक्ती हे भारतामध्ये किंवा स्वराज्यामध्ये येण्याच्या आधीच आपल्याला कापून टाकेल. म्हणून कधीच आलेलं नाही. म्हणून आजही बघा, जेव्हा जेव्हा महाराजांचा तुम्ही फोटो बघताय ना किंवा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा, त्यावेळेस तुम्हाला फिरंगी दिसतात किंवा ते ब्रिटिश दिसतात. महाराज सुद्धा त्यांच्याशी बोलायचे मान आणि सन्मानाने. आले तर पाहुण्यासारखे या, गेले तरी पाहुण्यासारखे मान सन्मानाने जा. आणि जर वाकडी नजर महाराष्ट्रावरती स्वराज्यावरती जर तुम्ही करणार असेल, तुमचे डोळे सुद्धा कापून टाकणार, डोळे सुद्धा काढून टाकणार, पूर्ण निस्तनाबूत करणार. हे महाराजांचं वाक्य होतं त्यावेळेस. महाराज म्हणून तेच घाबरून होते. मुघल सुद्धा किंवा औरंगजेब सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे महाराजांचं अस्तित्व इतकं मोठं आहे, ते अष्टप्रधान मंत्रिमंडळापर्यंत आपण त्यांना थांबवू शकत नाही. आले लक्षात? पुढे बघा. म्हणजे यामधला उत्तर जर विचार केला नव्हते म्हटलं तर कान्होजी जेधे येतात. पुढे बघा, आता आपण एक एक मंत्रिमंडळ बघू कशा पद्धतीने आलेले ते. आता अष्टप्रधान मंडळामध्ये त्याच्याकडे कोणती जबाबदारी कोणाकडे होती? जोडायला प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, बहुतेक आलेला आहे. पुढे बघूच आपण. कुठल्या तरी एका पेपरला विचारलेला आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाहीये, तर त्यानुसार लक्षात घ्या. पंतप्रधान म्हणजे त्यांना पेशवा म्हटलं गेलेलं आहे पहिले. ठीक आहे, पंतप्रधान किंवा पेशवा ही जर जबाबदारी दिलेली असेल कुणाकडे, तर ते व्यक्ती येतं मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. ठीक आहे, मोरोपंत लिहून ठेवण्या व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. दुसरे व्यक्ती येतात की ज्यांच्याकडे जबाबदारी दिली अमात्य म्हणजे मुजुमदार म्हणून दिलेली होती. अमात्य मुजुमदार म्हणून ही पदवी देण्यात आलेली होती. तर त्या व्यक्तीचं नाव येतं रामचंद्र मुजुमदार. ठीक आहे, रामचंद्र मुजुमदार. तिसरे व्यक्ती येतात पंत सचिव म्हणजे सुरनीस पण म्हटलं गेलं त्यांना, पंत सचिव सुरनीस. तर व्यक्ती असणार ते, त्यांचं नाव येतं अण्णाजी दत्तो. ठीक आहे, आलं, त्यांचं नाव येतं अण्णाजी दत्तो. आलं. त्यानंतर येतात चौथे, त्यांना मंत्री म्हटलं जायचं, मंत्री किंवा त्यांना होते वाकनीस, मंत्री किंवा वाकनीस. तर त्यांचं नाव येतं ते दत्ताजी पंत त्र्यंबक. दत्ताजी पंत त्र्यंबक. दत्ताजी पंत त्र्यंबक. पाचवे व्यक्ती येत आहेत तेच म्हणजे पाचवे म्हणजे सेनापती, त्यांना सरनोबत सुद्धा म्हटलं जायचं. ठीक आहे, सेनापती सरनौबत. हंबीरराव मोहिते. आले, हंबीरराव मोहिते येतात. त्यानंतर येतात सहावे व्यक्ती. सहावे व्यक्ती येतात पंत सुमंत, त्यांना डाबीर पण म्हटले जाते. पंत सुमंत, पंत सुमंत. ठीक आहे, त्यांचं नाव येतं पुढे पंत सुमंत म्हणजे रामचंद्र त्र्यंबक डबीर त्यांचं आडनाव होतं. रामचंद्र त्र्यंबक डबीर. सातवं नाव येतं, मला विचारलेलं आहे, न्यायाधीशाचं काम करत असताना निवाजी, बरोबर आहे, निवाजी रावजी. न्यायाधीश, न्यायाधीशाचं त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती निवाजी रावजी.
8वं येत होतं, त्याचमध्ये 8वं नाव येतं, त्यामध्ये पंडितराव. मग कुणाला पदवी दिली असेल ही पण जबाबदारी? तर पंडितराव म्हटलं तर रघुनाथराव पंडितराव. आलं लक्षात? हे त्यांच्याकडे दिलं. पंडितराव हे शेवटचे 8वे मंत्री. ठीक आहे, पंडितराव. ठीक आहे, तर म्हणजे रघुनाथ पंडितराव असं लिहिलं. ठीक आहे, रघुनाथ पंडितराव. समजलं? हे त्यांचं अष्टप्रधान मंडळ. आणि कान्होजी जे जिथे लिहून ठेवून द्या खाली, महाराजांचे विश्वासू सरदार आणि महाराजांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला, ती तारीख म्हणजेच 16 जून 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक झाला. 1674 ला. पुढचा प्रश्न येतोय आपल्याकडे, आपण बघतो 61वा प्रश्न. ठीक आहे, वा प्रश्न. वा प्रश्न काय सांगतो आपल्याला ते बघा. ठीक आहे, 61वा प्रश्न त्यांनी काय म्हटलं, दरवर्षी रिकामी जागा हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. त्याचं तारीख येतं तुम्हाला 21 जून. आता 21 जून ह्या दिवशी सुद्धा लक्षात घ्यायचं की आपल्याला आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, आता त्या दिवशी का बरं असेल रे? कारण लक्षात घ्या, आपलं जे पृथ्वी जे आहेत ना, पृथ्वीवरचा उत्तर ध्रुव हा कुठेतरी दक्षिणेकडे थोडा कललेला असतो. म्हणजे याच्यामुळे काय होतं, आपले दिवस आणि रात्र हे समसमान होऊन जातात. आणि या दिवसापासून खऱ्या अर्थाने जून पासून आपण जर विचार केला तर जेव्हा उत्तर गोलार्ध म्हणजेच आपण कर्कवृत्त हा चुकलेला असतो. बघा मी आता सावकाश सांगतोय तुम्हाला. म्हटलंय की 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस. तर लक्षात घ्या, सूर्याची उंची हळूहळू वाढत गेलेली दिसते, म्हणजे सूर्याची उंची वाढलेली दिसते. मग त्याच वेळेस जर आपण विचार केला की उत्तर ध्रुव म्हणजे तेव्हा वर्षामध्ये तो सर्वात मोठा दिवस असतो. कारण आपल्याकडे जेव्हा हा विषुववृत्त हा सूर्य आलेला असतो, सूर्य जेव्हा आपल्यावरती सरळ सरळ सूर्याची किरण देतात, त्याच वेळेस लक्षात घ्यायचं, हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव दोन्ही ध्रुवावर जेव्हा ते आपलं प्रकाश देतात, त्याच वेळेस लक्षात ठेवा ते समसमान असतात. विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. मी नंतर सांगेल तुम्हाला निवांतपणे, फक्त एक समजून घेण्याचा प्रयत्न करा. आले? मग तेव्हा काय होतात, कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त. मग त्याच वेळेस जेव्हा 21 जून म्हटलं, ह्या दिवशी हा विषुववृत्त हा एकदम समान आलेला असतो. ठीक आहे, मग ह्या दिवशी इकडे जे सूर्याचे किरण जे सरळ पडतात तर ते एकदम समान पडतात यावरती, या विषुववृत्तावरती. मग जर इकडे सरळ पडत असेल तर इकडे पण सूर्याचं किरण सरळच पडणार, मग इकडे पण थोडा सरळ पडणार. म्हणजे मध्ये आल्यानंतर जेव्हा एखादी लाईट आपण मध्ये लावतो त्यावेळेस मध्ये जर फोकस पडतो पण त्याच्या अवतीभोवती पण पडतोय ना, कुणाच्याच बाजूने जास्त जात नाही, कारण आपलं फोकस मध्ये असतं जास्त. तशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि मग त्यावेळेस हा कर्कवृत्त म्हणजे याच ठिकाणी आपला भारत देश आलेला आहे आणि भारत ही कर्कवृत्तावरील देश आहे. मग किती राज्यामधून जातं ते पण विचारू शकते तुम्हाला की कर्कवृत्त किती राज्यामधून गेलेलं आहे. आलं लक्षात? मग त्यामुळे लक्षात ठेवा, म्हणजेच काय, जेव्हा सूर्याची उंची ही विषुववृत्तावरून सर्वात जास्त असते. आलं? म्हणजेच उंची म्हणजे काय म्हणतात, सारखी असते. त्याच वेळेस आपल्याकडे लक्षात घ्या की वर्षामधील तो सर्वात मोठा दिवस असतो. म्हणून इथे म्हटलंय की 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे. पण कुठे? उत्तर गोलार्धामध्ये. एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर एकदा तुम्ही बघाल, याच्याविषयी अजून डिटेलमध्ये तुम्हाला कळेल की तो अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणजेच कसे ओळखायचे, काय असेल ते मी युट्यूबला आहे. तुम्ही जरा खूप दिवस झालेले आहे, तो व्हिडिओ एकदा बघाल. मागे जर गेले तुम्ही तर लिस्टमध्ये दिसणार आहे तुम्हाला, तो व्हिडिओ नक्की बघा. याच्याविषयी पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाणार. मग कोणता दिवस, कसा, काय, अक्षवृत्त कशाला म्हणतात, रेखावृत्त काय, सर्व एक. आणि याच दिवशी मग काय होतं ना, जर विचार करा
उत्तर गोलार्धामध्ये जर हा सर्वात मोठा दिवस असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये हा सर्वात छोटा दिवस आहे, म्हणजेच लहान दिवस मानला जातो. कळलं? सर्वात लहान दिवस मानला जातो. ठीक आहे. आता बघा 62. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 62. नेक्स्ट प्रश्न. त्यांनी काय म्हटलेलं आहे? जगातील एकमेव फ्लाटिंग नॅशनल पार्क. ठीक आहे. जगातील एकमेव फ्लाटिंग नॅशनल पार्क म्हणजे त्याचं नाव त्यांनी किबुल लामजाओ दिलेलं आहे. कोणत्या राज्यात आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या राज्यात आहे? मग विचार करा मित्रांनो की याला आपण जर म्हटलं जगातील एकमेव फ्लाटिंग नॅशनल पार्क ही कोणत्या राज्यात आहे, तर त्यांचं राज्याचं उत्तर जर बघितलं आपण तर त्याचं उत्तर येतं मणिपूर. ठीक आहे. उत्तर हे मणिपूर आहे. पण त्यासोबतच लक्षात ठेवा याच मणिपूर राज्यामध्ये एक लोकटक सरोवर पण आहे. लोकटक सरोवर आणि ते कसं असेल तर हे एकमेव तरंगणारा म्हणजे पूर्ण पारदर्शकता तुम्हाला दिसतं की वरती तुम्ही अगदी वरच्या थरापासून म्हणजे वरती पाण्याच्या पृष्ठभागावरून पाण्याचं तुम्ही तळ बघू शकता. इतकं स्वच्छ पाणी आलेलं आहे त्यामध्ये. ठीक आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला मणिपूर राज्यामध्येच दिलेलं आहे. परत पूर्व भारतामध्ये जगातील सर्वात मोठं म्हणजे नदीमधील असणारा एकमेव बेट म्हणजेच माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदीमध्ये दिलेला आहे. ती सुद्धा तुम्हाला विचारू शकते का विचारलेलं पण आहे. ठीक आहे. बघू आपण पुढे. ठीक आहे. चला बघा आता पुढचा म्हणजे हा प्रश्न समजून घेऊ एक एक बारकाईने. ठीक आहे. लक्षात घ्या फ्लाटिंग नॅशनल पार्क. फ्लाटिंग नॅशनल पार्क. ठीक आहे. फ्लाटिंग नॅशनल पार्क किंवा फ्लाटिंग राष्ट्रीय उद्यान असं म्हटलं जातं. मग आता हे लक्षात घ्यायचं की हा जे आलेला ही जगामधील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जी जगामधील आलेलं आहे. आलं लक्षात? जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान. त्याच नंतर पुढे बघा की सुमारे 40 चौरस याचं क्षेत्रफळ किती असेल तर 40 चौरस मीटर आलेलं असणार. ठीक आहे. क्षेत्रफळ 40 चौरस मीटर. लक्षात क्षेत्रफळ 40 चौरस मीटर आलेलं आहे. आले. ठीक आहे. क्षेत्रफळ 40 चौरस मीटर आलेलं आहे. मग हे कधीपासून तर 1953 पासून याला हरणांचे राष्ट्रीय उद्यान. आलं लक्षात? हरणांचे उद्यान म्हणजे असं सुद्धा म्हटलं गेलं जात होतं 1963 पासून. पण ठीक आहे 53 पासून. पण ते न लिहिता आपण लिहा की याला राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा 1966 ला मिळालेला आहे. ठीक आहे. तर 1966 ला राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा किंवा अभयारण्य दर्जा हा देण्यात आलेला आहे. कधी 1966 ला. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर यालाच काय याचं नाव. याचं नाव जर म्हटलं तर बघा केबुल लामजाओ हे राष्ट्रीय उद्यान हे ठेवण्यात आलेलं आहे. याचं नाव केबुल लामजाओ. बरोबर. केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की त्यांनी काय म्हटलेलं आहे मग राज्य काय असेल तर मणिपूर. ठीक आहे. राज्य त्याचं मणिपूर देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? राज्य मणिपूर म्हणजेच बघा आता परत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक 2 पॉईंट लिहून घ्या ते महत्वाचे आहे. हे तर झालं तुमचं फ्लोटिंग नॅशनल पार्क हे कशाविषयी आलेलं आहे काय विचारलेलं आहे ते. ठीक आहे. त्याच्याविषयी जर म्हणाल तर बघा इतर 2 पॉईंट आहेत ते मुद्दे म्हणजेच काय भारतातील एकमेव तलाव तरंगताना दिसणारा बरोबर आहे जो तरंगताना दिसतोय तलाव तोच म्हणजेच लोकटक सरोवर. जगातील एकमेव
जगातील एकमेव तरंगतानी दिसणारं तलाव किंवा सरोवर. तरंगतानी दिसणारे सरोवर. तर त्यांचं नाव येतं तुम्हाला त्याच ठिकाणी लोकटक सरोवर. आणि ते येतं मणिपूर राज्यामध्ये. ठीक आहे, मणिपूरमध्ये आलेलं आहे. त्याचसोबत दुसरा पण मुद्दा लिहून घ्या की त्यांनी काय म्हटलं, जगातील नदीमधील सर्वात मोठे बेट. आपण बेट कुठे बघतो, नेहमी समुद्रामध्ये, महासागरामध्ये, पण हे नदीमधील आलेलं आहे, त्याचं नाव माजुली बेट आलेलं आहे. ठीक आहे, त्या जगातील एकमेव नदीतील बेट, एकमेव नदीतील बेट. बरं, जगातील एकमेव नदीतील बेट, त्याचं नाव येतं तुम्हाला माजुली बेट. आणि ते कुठे आहे तर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आलेलं आहे. प्रश्न जो 63 दिलेला आहे, पुढचा प्रश्न लक्षात घ्यायचा की हा 63 प्रश्न हा कसा आलेला असेल. त्यांनी बघा, ठीक आहे, 63 प्रश्न, कोणती जोडी चुकीची आहे. तुम्ही आतापर्यंतच आपण 63व्या प्रश्नापर्यंत आलो, पण तुम्हाला माहिती आहे की त्यांनी काय म्हटलेलं, नाही वरती भर जास्त देण्यात आलेला आहे. कोणती नाही, कोण नव्हते आलं. मग त्यामुळे बघा, आता बघा इथे कास पठार जर म्हणाल तर तुम्हाला साताऱ्याला आलेलंच आहे. तोरणमाळचे पठार हे नंदुरबार मध्ये आलेलं आहे, तर हे बरोबर आलेलं आहे. आणि खानापूरचे पठार हे सांगलीमध्ये आलेलं आहे. हे तीनही बरोबर आलेलं आहे. मग हे कान्नूरचे पठार हे यवतमाळ नाही तर कुठे दिलेलं आहे तर लक्षात घ्या, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी दिलेलं आहे. अहिल्यानगर. अहिल्यानगर या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात. त्यामुळे लक्षात घ्या की हे जे पठार आहे कान्नूरचे पठार, मग कुठे आलेलं असेल अहिल्यानगर. आता एक लक्षात घ्या, कास पठाराला एक जागतिक वारसा अधिकार हक्क पण देण्यात आलेला आहे. जागतिक वारसा यादीमध्ये समावेश, हा सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, मग कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे, तोरणमाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे, आणि त्यासोबतच खानापूरचे पठार सांगलीमध्ये, आणि तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे. आलं लक्षात, थंड हवेचे ठिकाण आलं, हे सुद्धा मानल्या जातात त्यावेळेस थंड हवेचे ठिकाण म्हणून. ठीक आहे, चला पुढे. हा प्रश्न मित्रांनो इथून 64 पासून जे काही प्रश्न राहिलेले आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. मी जरी म्हणतो तुम्हाला की 2 व्हिडिओमध्ये होणार, पण तसं नाही. मला तुम्हाला असं धावतं घेऊन जायचं नाहीये. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक प्रश्नाचा, प्रत्येक पर्याय तुम्हाला स्पष्ट करून द्यायचा आहे. म्हणून त्यामुळे लक्षात घ्या, आणि इतरही बॅचेस असतात त्याच्यामुळे त्यामधून सुद्धा वेळ काढून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी एखादी प्रश्न पेपर झाला तर कधी 2 व्हिडिओमध्ये होईल, तर कधी 3 व्हिडिओमध्ये होईल, असं सुद्धा होऊ शकतो. म्हणून समजण्याचा प्रयत्न करा. आणि पण व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न 100% राहील माझ्याकडून, की जास्तीत जास्त व्हिडिओ म्हणजे पेपर कसे कव्हर करता येईल आणि खूप कमीत कमी वेळामध्ये, कारण तुमच्याकडे कधी पेपर होईल, वेळ किती आहे ही माहिती नाही, पण आपण प्रयत्न नक्की करू की जास्तीत जास्त कसं देता येईल. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटू तिसऱ्या व्हिडिओमध्ये. हा तर झाला दुसरा व्हिडिओ. ठीक आहे, म्हणजे ह्या पेपरचा हा दुसरा व्हिडिओ. आता तिसरा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल. ठीक आहे, चला भेटू आपण.